नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं कोळंबीचं कालवण बनवणार आहोत. हे कालवण तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर, अगदी भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर आज आपण इथे झणझणीत असं कोळंबीचं कालवण बनवणार आहोत. कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी कोळंबी इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोळंबी धुवून झाल्यानंतर इथे आपण मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घेणार आहोत. कोणत्याही मच्छीला मीठ आणि हळदीचा वापर केल्यामुळे मच्छीला जो हिरमुसपणा येतो, म्हणजे हिरमुस वास येतो, तो नाहीसा होतो. तर इथे आपण आता मीठ आणि हळद व्यवस्थित असं कोळंबीला लावून घेणार आहोत. कोळंबीला मीठ आणि हळद व्यवस्थित असं लावून झाल्यानंतर इथे आपण कालवणासाठी मसाला तयार करून घेणार आहोत. मसाला तयार करून घेण्यासाठी इथे आपण एक टोमॅटो घेतलेला आहे. एक हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत. हिरव्या मिरचीमुळे कालवणाला चव छान येते. नक्की वापर करून बघा. छोट्या मोठ्या अशा 10 ते 12 लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. अर्धी वाटी ओलं खोबरं, ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. ओल्या खोबऱ्यामुळे कालवणाला चव छान येते. घरगुती लाल तिखट 2 चमचे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहे. वाटण अगदी आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटण हे बारीकच वाटून घ्यायचं, म्हणजे खोबरं वेगळं होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. कधी कधी काय होतं, कालवण बनवल्यानंतर, कालवण तयार करून झाल्यानंतर पाणी वेगळं होतं आणि खोबरं वेगळं होतं. इथे आता वाटण बारीक करून झालेलं आहे. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत. लसणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला लसूण छान परतून घ्यायचं आहे. कोणत्याही मच्छीचं कालवण बनवण्यासाठी लसणाचा थोडा जास्त वापर करायचा आणि छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे कालवणाला चव छान येते. लसूण फोडणीमध्ये परतवताना लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. लसूण परतून झाल्यानंतर पाव चमचा आपण लाल तिखटाचा वापर केलेला. फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर केल्यामुळे कालवणाला रंग छान येतो. इथे पण पाण्याचा वापर न करता वाटण फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. फोडणीमध्ये वाटण परतून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे मसाले वापरलेले आहेत, म्हणजे लसूण, घरगुती लाल तिखट, त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि कालवणाला चव छान येते. तर इथे आता 1 मिनिटभर आपण हे वाटण परतून झालेलं आहे. इथे कालवण तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं. त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि आमसुलाचा वापर केलेला आहे. आमसूल आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केलेला आहे. मीठ, कोकम म्हणजे आमसूल आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर कालवणाला एक छान उकळ येऊ द्यायची आहे. कालवणाला एक उकळ आल्यानंतर, कोणत्याही मच्छीचं कालवण बनवता त्यावेळेला कालवणाला एक उकळ आल्यानंतरच मच्छीचा वापर करायचा आहे. तर इथे पाहू शकता कालवणाला छान एक उकळ आलेली आहे. इथे आपण आता मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे ती कालवणामध्ये सोडणार आहोत. कोणत्याही मच्छीचं कालवण बनवताना कालवणाला एक उकळ आल्यानंतरच मच्छीचा वापर करायचा, म्हणजे कालवणाला चव छान येते. नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. कालवणाला उकळ आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हाताने मोडून इथे आपण एक हिरवी मिरचीचा वापर करणार आहोत. तर हिरवी मिरची ही हाताने मोडून टाकायची, म्हणजे कालवणाला चव छान येते. कालवणाला उकळ आल्यानंतर गॅस बंद करताना हिरव्या मिरचीचा नक्की वापर करून बघा. अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं. तर इथे आता कालवणाला उकळ आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. इथे आता गॅस बंद करून झाल्यानंतर कालवण हळूहळू इथे पाहू शकता, कालवण थोडं थंड होत आल्यानंतर छान तर्रीदार असं कालवण तयार होतं. तर इथे पाहू शकता कालवणाला छान तर्री सुटलेली आहे. हे कालवण तुम्ही गरमागरम भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा अगदी चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.